आज जे सरकार जर करत असतील, पोलिसांना पुढे करून जर आंदोलनकर्त्यावर जर आरोप करत असतील, बरोबर नाही नाही, ही काय पद्धत आहे? कृषी मंत्री, कृषी मंत्री, कृषी मंत्री, कृषी मंत्री, कृषी मंत्री, राज्यकर्त्यांना आम्ही जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. महायुती सरकारचा धिक्कार असो. महायुती सरकारचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. महायुती सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आता या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलेले आहेत आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता कलेक्टर ऑफिसवरून आझाद मैदान पोलीस स्टेशनला पोलीस घेऊन गेलेले आहेत. कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. तुमचीच वाट बघत होतो, कुठे गेलात? तर ही दृश्य आपण बघतोय. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून हे आंदोलन सुरू होतं. पत्ते फेकून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि सध्या या सगळ्या आंदोलकांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी आता राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून केली जातेय आणि कोकाटे यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. यापैकी या आंदोलकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मुंबई अध्यक्षा राखी जाधव कलेक्टर ऑफिसला पोहोचलेल्या होत्या आणि या पक्षाकडून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात येत होती.